हॅलो स्टुडंट, मी राहिनी नामदार. इयत्ता 12वीतील विषय अर्थशास्त्र यामधील प्रकरण 3 ब मागणीची लवचिकता यातील नवीन टॉपिक घेऊन आले आहे, ज्याचं नाव आहे मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती. किंमत लवचिकता मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत, दुसरी पद्धत एकूण खर्च पद्धत, तिसरी पद्धत बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत. आपण एक एक पद्धत अभ्यासूया. सुरुवातीला गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत म्हणजे काय ते पाहूया. ही पद्धत पाहण्यापूर्वी आपण मागणीची लवचिकता याची व्याख्या आठवून पाहूया. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते, ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते, तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते, यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात. व्याख्येनुसार किमतीत बदल झाला तर मागणीत देखील बदल होतो, परंतु मागणीत किती प्रमाणात बदल होतो हे समजणे म्हणजेच मागणीची लवचिकता होय. मागणीची लवचिकता याची दुसरी व्याख्या पाहूया. मागणीची लवचिकता ही किमतीतील बदलामुळे मागणीतील बदलावर होणाऱ्या परिणामाचे मापन दर्शविते. त्यानंतर आता आपण किंमत लवचिकता म्हणजे काय तो भाग देखील आठवून पाहूया. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. आता या मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या पद्धती कोणकोणत्या ते पाहूयात. पहिली पद्धत गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत, दुसरी पद्धत एकूण खर्च पद्धत, तिसरी पद्धत बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत. आपण एक एक पद्धत अभ्यासूया. पहिली पद्धत घेऊया, गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत. प्राध्यापक मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागाकार करून मागणीची लवचिकता मोजली जाते. आपण किंमत लवचिकतेचं जे सूत्र अभ्यासलेले आहेत तेच सूत्र गुणोत्तर पद्धतीमध्ये वापरले जाते. शेकडेवारी पद्धतीला प्रमाणित किंवा गणितीय पद्धत असे देखील म्हटले जाते. पर्यायी शब्द लक्षात ठेवायचे. प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा पर्यायी शब्दाचा वापर करून प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर आपल्याला लिहिता आले पाहिजे. त्यावेळेस कन्फ्युजन होता कामा नये. व्याख्या पाहिली आपण. आता सूत्र पाहूया. मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. बघा, मध्ये जो किंमत हा शब्द आहे तो शब्द वापरायचा नाही. शेकडेवारी पद्धतीमध्ये सूत्र लिहिताना मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल असे सूत्र वापरावयाचे. मागणीची लवचिकता यालाच इंग्लिशमध्ये इनिशियल आहे ED. ED म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा Q. Q म्हणजे मागणी, डेल्टा म्हणजे बदल, मागणीतील बदल जे आपण सूत्रामध्ये लिहिलेलं आहे ना, मागणीतील शेकडा बदल तोच भाग. शेकडा हा शब्द वापरला नाही, पण मागणीतील बदल भागिले Q. Q म्हणजे मागणी, मूळ मागणी. मागणीतील बदल भागिले मूळ मागणी. मध्ये भागाकारचं चिन्ह येणार आहे. त्यानंतर डेल्टा P. P म्हणजे प्राईस, प्राईस म्हणजेच किंमत. किमतीतील बदल, डेल्टा या चिन्हाचा अर्थ होतो बदल. किमतीतील बदल भागिले P. P म्हणजे प्राईस, मूळ किंमत. म्हणजे या सूत्रानुसार मागणीतील मूळ मागणी आणि नवीन मागणी यांचा विचार केलेला आहे. तसेच
किमतीनुसार देखील मूळ किंमत आणि नवीन किंमत यांचा विचार केलेला आहे. आता हे सूत्र पुढे ईडी बरोबर म्हणजे मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील बदल डेल्टा क्यू भागिले क्यू म्हणजे मूळ मागणी, भागाकारचं चिन्ह इथे गुणाकार होणार आता, गुणिले छेदक किंमत जो भाग होता तो आता वरती येणार आहे, मूळ किंमत भागिले किमतीतील बदल किंवा डेल्टा पी. अशा पद्धतीने हे सूत्र मांडायचं आहे. आणि शेवटी जे आपण सूत्र काढलेले आहेत त्या सूत्रामध्ये आपण किमती वापरून सूत्र सोडवू शकतो. या सूत्रामध्ये वापरलेल्या इनिशियलचा अर्थ काय आहे ते लक्षात ठेवा. क्यू बरोबर मूळ मागणी, क्यू म्हणजे क्वांटिटी, क्वांटिटी म्हणजेच मागणी. आपण डिमांड हा शब्द वापरत होतो. या सूत्रानुसार क्यू म्हणजेच क्वांटिटी मागणी हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. क्यू बरोबर मूळ मागणी, डेल्टा क्यू म्हणजे मागणीतील बदल, पी बरोबर मूळ किंमत प्राइस आणि डेल्टा पी बरोबर किमतीतील बदल. आता एक उदाहरण घेऊया आपण. दिलेल्या तक्त्यामध्ये पहिल्या रकान्यात किंमत दर्शवलेली आहे रुपयामध्ये, दुसऱ्या रकान्यामध्ये मागणी दर्शवली आहे किलोमध्ये. वस्तूंची किंमत 20 रुपये असताना त्या वस्तूला असणारी मागणी 10 किलो एवढी आहे. वस्तूंची किंमत कमी झाली तर त्या वस्तूला असणारी मागणी ही वाढली 15 किलो झालेली आहे. मागणीच्या नियमानुसार किंमत कमी झाली, मागणी वाढलेली आहे. आत्ता जे आपण शेकडेवारी पद्धतीचं सूत्र पाहिलेलं आहे ते सूत्र थोडक्यात पुन्हा पहा. ईडी बरोबर डेल्टा क्यू भागिले क्यू गुणिले पी भागिले डेल्टा पी म्हणजेच मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील बदल भागिले मूळ मागणी गुणिले मूळ किंमत भागिले किमतीतील बदल. या सूत्रामध्ये या किमती आपल्याला वापरावयाच्या आहेत. क्यू म्हणजेच मूळ मागणी, 20 रुपये किंमत असताना त्या वस्तूला जी मागणी होती ती 10 किलो एवढी होती, म्हणजेच मूळ मागणी 10 एवढी आहे. आणि नवीन जी मागणी आहे ती किंमत बदलली, 20 रुपयावरून 10 रुपये झाली, मागणी 15 किलो एवढी झाली. म्हणजे नवीन मागणी ही 15 किलोची आहे, जुनी मागणी ही 10 किलोची आहे. आता आपल्याला मागणीतील बदल काढायचा आहे. तो बदल काढताना डेल्टा क्यू म्हणजे मागणीतील बदल काढताना नवीन मागणी आणि मूळ मागणी यांच्यामधील फरक काढायचा आहे. म्हणजे नवीन मागणी 15 किलो वजा जुनी मागणी 10 किलो यांच्यामधील फरक. थोडक्यात मागणीतील बदल बरोबर नवीन मागणी 15 किलो वजा जुनी मागणी 10 किलो म्हणजे उत्तर 5 किलो एवढं येणार आहेत. म्हणून डेल्टा क्यू बरोबर 5. त्यानंतर मूळ किंमत, वस्तूंची पहिल्यांदा जी किंमत होती ती 20 रुपये होती म्हणून पी बरोबर 20 असणार आहेत. आणि किमतीतील बदल काढायचा आहे, तो देखील आपल्याला नवीन किंमत वजा जुनी किंमत अशा पद्धतीने फरक काढायचा आहे. म्हणजेच डेल्टा पी बरोबर जी जुनी किंमत आहेत किंवा मूळ किंमत आहेत ती 20 रुपये आणि जी नवीन किंमत आहे ती 10 रुपये. मग दोन्हीमधला फरक जर काढला 20 वजा 10 तर आपल्याला उत्तर 10 मिळत आहेत. म्हणजेच किमतीतील बदल हा 10 एवढा आहे. हा भाग लक्षात ठेवायचा. आणि दिलेल्या सूत्रामध्ये आपण ज्या किमती काढलेल्या आहेत त्यांचा वापर करूया. ईडी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील बदल. मागणीतील बदल हा किती आहे 5 म्हणून 5 भागिले मूळ मागणी. मूळ मागणी आहे 10 किलोची म्हणून भागिले 10 येणार गुणिले मूळ किंमत जुनी किंमत 20 एवढी आहे भागिले किमतीतील फरक काढायचा आहे किंवा किमतीतील बदल काढायचा आहे. हा बदल काढताना आपण नवीन किंमत आणि जुनी किंमत यांच्यामधील फरक काढतो, तो 10 आहे. मग 5 भागिले 10 गुणिले 20 भागिले 10 आणि हे सूत्र सोडविल्यानंतर आपल्याला 2 भागिले 2, 2ला 2ने भागितल्यानंतर आपल्याला 1 हे उत्तर येणार आहे. म्हणजेच मागणीची लवचिकता बरोबर 1 हे उत्तर प्राप्त होणार. याचाच अर्थ मागणीची लवचिकता 1 आहे. अशा पद्धतीने आपण
शेकडेवारी पद्धतीमध्ये किंवा गुणोत्तर पद्धतीमध्ये दिलेल्या सूत्रांमध्ये किमतींचा वापर करून मागणीची लवचिकता किती आहे त्याचं उत्तर प्राप्त करू शकतो. याचाच अर्थ उत्तर 1 आले तर मागणीची लवचिकता 1 असेल. ईडी बरोबर 1 म्हणजेच एकक मागणी लवचिकता. म्हणजे जर उत्तर एकापेक्षा कमी आले तर मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1 कमी लवचिक मागणी असेल. आणि जर 1 पेक्षा जास्त उत्तर आले तर मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असेल. म्हणजेच इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ग्रेटर दॅन 1 थोडक्यात जास्त लवचिक मागणी असेल. आपली पुढची पद्धत आहे एकूण खर्च पद्धत. आपण व्याख्या पाहूया. एकूण खर्च पद्धत ही पद्धत डॉक्टर मार्शल यांनी विकसित केली आहे. मूळ किमतीला वस्तूंवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीला होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय. एकूण खर्च हा काढताना सूत्र आहे एकूण खर्च बरोबर किंमत गुणिले मागणी. आता यामध्ये एकूण खर्चामध्ये 3 प्रकारची मागणीची लवचिकता दिसून येते. अ आहे जास्त लवचिक मागणी. जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलामुळे एकूण खर्चात वाढ होते तेव्हा ती जास्त लवचिक मागणी असते. वस्तूंची किंमत कमी झाल्यावर त्या वस्तूंवर जर पूर्वीपेक्षा जास्त खर्च झाला तर लवचिकता 1 पेक्षा जास्त असते. त्याला जास्त लवचिक मागणी असे म्हणतात. एखाद्या वस्तूवर एखादा उपभोक्ता किंमत कमी झाली म्हणून पूर्वीपेक्षा जास्त खर्च करत असेल तर त्यावेळेस त्या उपभोक्त्याची त्या वस्तूसाठी असणारी मागणीची लवचिकता ही एकापेक्षा जास्त असते. त्यानंतर दुसरं उदाहरण असेल ज्याला आपण आ म्हणू. एकक लवचिक मागणी. जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढते, एकूण खर्चात बदल होत नाही किंवा एकूण खर्च स्थिर राहतो तेव्हा मागणीची लवचिकता 1 असते. दुसऱ्या शब्दात पाहूया. वस्तूंची किंमत कमी झाली अगर जास्त झाली असता वस्तूंवरील खर्च पूर्वी इतकाच राहिला तर मागणीची लवचिकता 1 आहे असे म्हणतात. यालाच एकक लवचिक मागणी असे म्हणतात. त्यानंतर तिसरा प्रकार पाहूया कमी लवचिक मागणी. यामध्ये जेव्हा वस्तूंच्या किमतीतील बदलामुळे एकूण खर्चात घट होते तेव्हा ती कमी लवचिक मागणी असते. थोडक्यात वस्तूंची किंमत कमी झाल्यावर त्या वस्तूंवर जर पूर्वीपेक्षा खर्च कमी झाला असेल तर मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी आहे असे म्हणतात. आता हे तिन्ही प्रकार आपण एका उदाहरणामार्फत घेऊया आणि तक्त्यामार्फत ही गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट करून सांगते. आता हा एक तक्ता दिलेला आहे. यामध्ये पहिल्या रकान्यात किंमत दर्शवलेली आहेत ती रुपयामध्ये दर्शवलेली आहेत. दुसऱ्या रकान्यामध्ये मागणी किलोमध्ये दर्शवलेली आहेत. तिसऱ्या रकान्यात एकूण खर्च रुपयामध्ये दर्शवलेला आहे. आपण पाहिलेलं आहे एकूण खर्च काढताना सूत्र वापरलं जातं वस्तूंची किंमत गुणिले त्या वस्तूंना असणारी मागणी. किंमत आणि मागणी यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला एकूण खर्च प्राप्त होतो आणि याच्यावरून आपण त्या वस्तूसाठी असणारी मागणीची लवचिकता मोजू शकतो. अवस्तू उदाहरण दाखल घेऊया. यामध्ये अवस्तूची 60 रुपये किंमत असताना उपभोक्ता 1 किलोची मागणी करतो. एकूण खर्च काढताना आपण किंमत गुणिले मागणी करणार म्हणजे 60 गुणिले 1 उत्तर येणार 60 म्हणजे एकूण खर्च 60 रुपये एवढा होतो. वस्तूंची किंमत कमी झाली. उपभोक्त्याने मागणी वाढवली 1 किलोवरून 2 किलो केली. 50 गुणिले 2 आता एकूण खर्च 100 होणार म्हणजे किंमत कमी झाली आणि त्या वस्तूंवर होणारा खर्च वाढला तर त्यावेळेस वस्तूंच्या मागणीची लवचिकता ही एकापेक्षा जास्त असते. ईडी इज ग्रेटर दॅन 1. त्यानंतर आ वस्तू 40 रुपये किंमत असताना 3 किलोची मागणी. खर्च होईल 120 रुपये. वस्तूंची किंमत कमी झाली 30 रुपये झाली तर उपभोक्त्याने 4 किलोची मागणी केली. खर्च झाला 120. पूर्वी जितका खर्च होता किंमत कमी झाल्यावर देखील तेवढाच खर्च असेल तर त्यावेळेस मागणीची लवचिकता
एकक मागणीची लवचिकता असते. मागणीची लवचिकता बरोबर 1. त्यानंतर ई वस्तूंच्या बाबतीत पाहूया. ज्यावेळेस वस्तूंची किंमत 20 रुपये असते त्यावेळेस मागणी 5 किलोची केली जाते. तर एकूण खर्च 20 गुणिले 5 100 रुपये एवढा होतो. वस्तूंची किंमत 20 रुपयावरून 10 रुपये झाली तर मागणी 5 किलोवरून 6 किलो एवढी होणार आणि यावेळेस एकूण खर्च 10 गुणिले 6 बरोबर 60 रुपये होणार. म्हणजेच आता मागणीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असणार. ज्यावेळेस वस्तूंची किंमत कमी होते आणि त्या वस्तूंवर होणारा खर्च देखील कमी होतो त्यावेळेस वस्तूंच्या मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असते. पाठ्यपुस्तकामध्ये जो तक्ता दिलेला आहे त्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल त्यामुळे तो तक्ता आणि हा तक्ता याच्यामध्ये फरक दिसून येत आहेत. हा तक्ता तुम्ही अभ्यासल्यानंतर तुम्हाला एवढे लक्षात येईल की जसजशी किंमत कमी होते तसतशी मागणी वाढते. किंमत कमी झाल्यानंतर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर ज्यावेळेस किंमत कमी होते आणि खर्च जास्त असेल तर ती एकापेक्षा जास्त लवचिक मागणी. पूर्वी इतकाच खर्च होत असेल तर मागणीची लवचिकता 1 आहे. किंमत कमी झाली आणि खर्च देखील कमी झाला त्यावेळेस वस्तूंच्या मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असते. हा भाग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही इयत्ता 12वी अर्थशास्त्र यातील जुने पुस्तक प्राध्यापक भोसले आणि प्राध्यापक काटे यांचं पुस्तक फडके प्रकाशन यांचं पुस्तक अभ्यासू शकता. जेणेकरून यांचा संदर्भ घेऊन तुम्ही हा भाग अधिक चांगल्या प्रकारे अभ्यासू शकता. आपण तिसरा प्रकार पाहूया किंवा तिसरी पद्धत पाहूया. बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत. प्राध्यापक मार्शल यांनी मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची ही आणखी एक पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीला त्यांनी बिंदू पद्धत असे म्हटले आहे. कारण गुणोत्तर किंवा खर्च पद्धतीत आपण मागणी वक्राच्या एखाद्या बिंदूवर मागणीची लवचिकता मोजू शकत नाहीत. आपल्याला माहिती मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येत असतो. त्या मागणी वक्रावर एखादा बिंदू आपण घेतला तर त्या बिंदूवर मागणीची लवचिकता किती आहे हे मोजता येणार नाही गुणोत्तर पद्धतीने किंवा खर्च पद्धतीने. त्यासाठी मार्शल यांनी ही पद्धत मांडलेली आहे आणि त्याला बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत मांडलेले आहेत. यामध्ये आकृतीचा वापर केला जाईल. त्यापूर्वी आपण त्याचे सूत्र पाहूया. बिंदू पद्धतीचे सूत्र बघा. बिंदूची मागणी लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालील अंतर. जे मागणी वक्र आहेत त्यावर जो बिंदू आपण निवडला असेल त्या बिंदूची लवचिकता काढायची असेल, त्या बिंदूवर मागणीची लवचिकता किती आहे काढायची असेल तर आपण बिंदूपासूनचे खालील अंतर श अक्षापर्यंतचे अंतर घेणार भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरील अंतर घेणार आहोत. म्हणूनच याला बिंदू पद्धत असे म्हणतात. म्हणजे बिंदू पद्धत काय आहे याची व्याख्या जरी विचारली तरी हे सूत्र शब्दरूपामध्ये मांडायचे आहेत. बिंदू पद्धत 2 पद्धतीने स्पष्ट केली जाते. एक रेषीय मागणी वक्र आणि दुसरी अरेखीय मागणी वक्र. आता ही रेषीय मागणी वक्र काय आहे किंवा अरेखीय मागणी वक्र काय आहे ते आपण स्पष्ट करून घेऊयात. स्पष्टीकरण. रेषीय मागणी वक्र. पहिला भाग रेषीय मागणी वक्र पुढील आकृतीद्वारे स्पष्ट करूयात. बिंदू पद्धत, रेषीय मागणी वक्र. आकृती पाहूया. अक्ष अक्षावर वस्तूंची मागणी असणार आहे. अय अक्षावर वस्तूंची किंमत असणार आहे. क पासून ब हा जो वक्र काढलेला आहे जो य आणि श अक्षाला स्पर्श करत आहे तो मागणी वक्र आहे. क ब या मागणी वक्रावर म हा बिंदू पहिला बिंदू दाखवलेला आहे. या बिंदूमध्ये आपल्याला बिंदू पद्धतीनुसार मागणीची लवचिकता काढायची आहे. म बिंदू हा य अक्षाला स्पर्श करत आहे. य अक्षाला स्पर्श करत आहे. य अक्षावर किंमत आहे. हा एक भाग लक्षात ठेवायचा. आणि ज्यावेळेस हा बिंदू य अक्षाला स्पर्श करत आहे म्हणजेच येथे किंमत 0 आहे. त्या बिंदूपासून
म या बिंदूपासून खालील अंतर घ्यायचे आहेत. खालील अंतर म्हणजे श अक्षापर्यंतचे अंतर येणार, ब पर्यंतचे अंतर येणार, म्हणजे म ब हे अंतर येणार. ते अंतर भरपूर आहेत, ते मागणी दर्शविणारे अंतर आहे. म्हणजे मागणी भरपूर आहे परंतु किमतीमध्ये काहीही बदल नाहीत. खालील अंतर क ब एवढे आहे. या अक्षावर बिंदू असल्यामुळे वरील अंतर काहीच नाही. याचा अर्थ ही मागणीची अनंत लवचिकता दर्शविते. श अक्षावर असणारा बिंदू मागणी शून्य दर्शवितो. म्हणजे मागणीमध्ये काहीही बदल होणार नाहीत, कारण की त्या बिंदूच्या खालील अंतर काहीच नाहीये आणि त्या बिंदूच्या वरील अंतर हे जास्त प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे किमतीमध्ये बदल होतो, मागणीमध्ये काहीही बदल होत नाहीत. तेव्हा तो म4 हा बिंदू मागणीतील लवचिकता शून्य दर्शवितो, म्हणजेच अलवचिक मागणी दर्शवितो. बघा या ठिकाणी क ब हे अंतर 8 सेंटीमीटर असेल. तर आपण एक एक बिंदूची लवचिकता काढूया. बिंदू पद्धतीचे सूत्र पाहूया. बिंदूची मागणी लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालील अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरील अंतर, हे त्याचं सूत्र आहे. मग आपण म2 या बिंदूवर मागणीची लवचिकता किती आहे ते काढण्यासाठी सूत्राचा वापर करूया. म2 या बिंदूवर मागणीची लवचिकता बरोबर म2 बिंदूपासून मागणी वक्राचे खालील अंतर भागिले म2 बिंदूपासून मागणी वक्राचे वरील अंतर. म2 या बिंदूवर मागणीची लवचिकता म2 म4, म2 ते म4 हे अंतर भागिले म2 म हे अंतर येणार आहे. हे आपण आकृतीच्या आधारे चांगल्या प्रकारे स्पष्ट करून घेऊया, म्हणजे ते सूत्र तुमच्या चांगल्या लक्षात येईल. अक्ष अक्षावर मागणी असणार आहे, अय अक्षावर किंमत असणार आहे. क ब हा मागणी वक्र आहे. क ब या मागणी वक्रावर आपण म2 हा बिंदू निवडलेला आहे. सूत्र घेऊया. सूत्रानुसार आपल्याला खालील अंतर आणि वरील अंतर, मागणी वक्रावरील खालील अंतर आणि वरील अंतर घ्यायचं आहे. त्यानुसार म2 ते ब हे 4 सेंटीमीटर अंतर आहे आणि म2 ते क हे 4 सेंटीमीटर अंतर आहेत. सूत्र ईडी म्हणजे मागणीची लवचिकता बरोबर म2 ब भागिले म2 क, म्हणजेच मागणी वक्रावरील खालील अंतर भागिले मागणी वक्रावरील वरील अंतर, म्हणजेच 4 भागिले 4. 4ला 4ने भागितल्यास आपल्याला उत्तर 1 मिळणार. बरोबर मधोमध बिंदू असल्यामुळे आपल्याला मागणी वक्रावरील मागणीची लवचिकता ही 1 मिळते, म्हणजेच एकक लवचिक मागणी होय. म2 बरोबर 1. अशा प्रकारे आपल्याला मागणीची लवचिकता दिलेल्या बिंदूवर किती आहे हे काढायचं आहे. आपण आणखी एक उदाहरण घेऊया. बघूयात. अक्ष अक्षावर मागणी, अय अक्षावर किंमत. क ब हा मागणी वक्र. ज्यावेळेस आकृती स्पष्ट करायला लावतील त्यावेळेस ही सर्व माहिती आपल्याला लिहिणे गरजेचे असते, म्हणून ही माहिती मी रिपीट करत असते. तशीच तुम्हाला सवय लागावी हा उद्देश आहे. आता आपण म1 या बिंदूमधील मागणीची लवचिकता काढणार आहोत. सूत्र आपल्याला माहिती आहे. बघा या ठिकाणी म1 ते ब हे जे खालील अंतर आहे ते 6 सेंटीमीटर आहे आणि म1 ते क हे जे अंतर आहे ते 2 सेंटीमीटर आहे. सूत्र आपलं आहे दिलेल्या बिंदूपासून खालील अंतर भागिले दिलेल्या बिंदूपासून वरील अंतर. मागणीची लवचिकता बरोबर म1 ब भागिले म1 क, म्हणजेच 6 भागिले 2. 6 भागिले 2 केल्यानंतर बेके बे आणि बेत्रिक 6, उत्तर 3 येणार. 3 म्हटल्यानंतर एकापेक्षा जास्त उत्तर आले म्हणजे जास्त लवचिक मागणी. मागणी जास्त लवचिक आहे. आणि जर फक्त आपण हे सूत्र न सोडवता देखील फक्त आपल्या डोळ्याने अंतर पाहिलं तरी आपल्याला म1 ते ब अंतर हे जास्त दिसत आहे, खालील अंतर जास्त आणि वरील अंतर हे कमी. वरील अंतर हे किमतीचं अंतर असतं, खालील अंतर हे मागणीचं अंतर असतं. त्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊ आपण. आता अक्ष अक्षावर मागणी, अय अक्षावर किंमत. क ब हा मागणी वक्र आणि आपल्याला म3 या बिंदूची मागणीची लवचिकता काढायची आहे. म3 बिंदूपासून खालील अंतर हे 2 सेंटीमीटर आहे. म3 बिंदूपासून वरील अंतर हे 6 सेंटीमीटर आहे.
सूत्र पाहूया. ईडी बरोबर m3 ब भागिले m3 क. m3 ब हे 2 सेंटीमीटर आहे भागिले m3 क हे 6 सेंटीमीटर आहे, म्हणून 2 भागिले 6. बेके बे आणि बेत्रिक 6 म्हणजे 1 भागिले 3. त्यालाच आपण पॉईंटमध्ये पूर्णांकमध्ये उत्तर काढलं तर 0.33 येणार. 0.33 म्हणजेच एकापेक्षा कमी. एकापेक्षा कमी उत्तर येत असेल तर मागणीची लवचिकता ही कमी लवचिक मागणी आहे. मागणी कमी लवचिक आहे. म बिंदूमधील आपल्याला मागणीची लवचिकता काढायची आहे. तर म बिंदूच्या खालील अंतर हे जास्त प्रमाणामध्ये आहे. म ब हे अंतर आपल्याला दिसत आहे, परंतु म बिंदूच्या वरील अंतर हे काहीच नाहीत, कारण की य अक्षावर तो बिंदू आहे. वरील अंतर 0, खालील अंतर जास्त प्रमाणामध्ये आहेत. मग आता आपण पाहूया. क बिंदूवर मागणीची लवचिकता अनंत आहे, कारण वरील अंतर हे 0 आहे. किंमत काहीही न बदलणारी आणि मागणी बदलणारी हा प्रकार आपण पाहिलेला आहे. त्यालाच संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. मागणी मोठ्या प्रमाणामध्ये बदलत असते, किमतीमध्ये बदल होत नाही. त्यालाच संपूर्ण लवचिक मागणी किंवा अनंत लवचिक मागणी म्हणतात. आणि याच आकृतीमध्ये जर आपण म4 हा बिंदू जर पाहिला तर हा बिंदू श अक्षावर आहे. श अक्षावर आहे म्हणजे मागणीमध्ये काहीच बदल होणार नाही, किमतीमध्ये मोठा बदल होणार, कारण की वरील अंतर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म4 या बिंदू खालील अंतर 0 आहे. ब बिंदूवर मागणीची लवचिकता 0 आहे, कारण खालील अंतर 0 आहे. येथे संपूर्ण अलवचिक मागणी आहे. येथे संपूर्ण अलवचिक मागणी आहे, कारण की मागणीमध्ये बदल होत नाहीत. श अक्षावर तो बिंदू आहे. श अक्षावर मागणी 0 असते, म्हणून म4 ईडी बरोबर 0 आहे. अशा प्रकारे मागणी वक्रावर दिलेल्या बिंदूची मागणीची लवचिकता किती आहे हे आपल्याला अंतरावरून काढायचे आहेत. हे 5ही प्रकार या मागणी वक्रावर आपण काढलेले आहेत. यालाच रेषीय मागणी वक्र म्हणतात. आता आपण दुसरा भाग पाहूया किंवा दुसरा प्रकार पाहूया. बिंदू पद्धतीचा दुसरा प्रकार अरेखीय मागणी वक्र. जेव्हा मागणी वक्र हा अरेखीय स्वरूपाचा असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी दिलेल्या बिंदूला स्पर्श करणारी कब ही स्पर्शरेषा काढावी. त्यामुळे ही रेषा य अक्षाला क बिंदूत व क्ष अक्षाला ब बिंदूत स्पर्श करते. म्हणजे इथे आता आपल्याला वक्र काढायचा आहेत आणि आपण पाहिलेलं आहे की मागणी वक्र य अक्षावर क बिंदूमध्ये आणि क्ष अक्षामध्ये ब बिंदूमध्ये स्पर्श करत असतो. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालील अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरील अंतर. सब भागिले सक हे अंतर आपण पाहणार आहोत. जर असं सब भागिले सक हे अंतर समान असेल तर मागणीची लवचिकता ही एकक लवचिक मागणी असेल. बघा या ठिकाणी स बिंदूमधील आपण मागणीची लवचिकता काढणार आहोत. म हा मागणीचा वक्र आहेत, तो स बिंदूमध्ये स्पर्श करत आहेत. स ते ब हे खालील अंतर आणि स पासून ते क हे वरील अंतर, हे दोन्ही अंतर समान आहे, म्हणून मागणीची लवचिकता ही एकक आहे. आत्ता जसं आपण मागणी वक्रावर फक्त बिंदू घेतलेत त्या बिंदूच्या ऐवजी आता आपण वक्र अभ्यासणार आहोत. म्हणजेच हा वक्राकार भाग झालेला आहे. अरेखीय मागणी वक्र. एक उदाहरण घेऊया. अक्ष अक्षावर मागणी असणार आहे, अय अक्षावर किंमत असणार आहे. क ब हा मागणी वक्र आहे, तो स बिंदूमध्ये छेदत आहेत. स बिंदूमध्ये मागणीचा वक्र मागणीचा वक्र स बिंदूमध्ये छेदत आहेत. तिथे किंमत आणि मागणी हे दोन्ही समान आहेत. जेवढी किंमत आहे तेवढीच त्या वस्तूची मागणी आहे, म्हणून स ब बरोबर स क. बघा स पासून खालील अंतर श अक्षापर्यंत स ब हे अंतर आणि स पासून वरील अंतर स क हे अंतर हे समान आहे, म्हणूनच मागणीची लवचिकता ही एका बरोबर आहे, एकक लवचिक मागणी. इथे बघा आता वक्र काढूया आपण एक. हा मागणीचा वक्र तो स बिंदूमध्ये स्पर्श करतो. स बिंदूपासून ब बिंदूपर्यंतचे अंतर भागिले स बिंदूपासून क बिंदूपर्यंतचे अंतर. तर आपल्याला दिसत आहे स ब हे अंतर जास्त आहे, स क हे अंतर स ब पेक्षा कमी आहे,
म्हणजे सब हे जास्त, सक हे अंतर कमी, म्हणजेच जास्त लवचिक मागणी होय. त्यानंतर आपण आणखी एक उदाहरण पाहूया. म या मागणी वक्रावर स बिंदू स्पर्श करतो. त्या स बिंदूपासून ब पर्यंतचे अंतर भागिले स पासून क पर्यंतचे अंतर. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स ब हे अंतर कमी आहे, स क हे अंतर जास्त आहे. स क हे अंतर जास्त आहे, स ब हे अंतर कमी आहे. स ब वर आपल्याला मागणी समजते, म्हणजे स ब हे कमी अंतर म्हणजे कमी मागणी, म्हणून ही कमी लवचिक मागणी. अशा प्रकारे या वक्रावरून आपण दिलेल्या वक्रावरून मागणी वक्रावरील खालील अंतर भागिले मागणी वक्रावरील वरील अंतर असे आपण अरेखीय पद्धतीने देखील मागणीची लवचिकता काढू शकतो. हा भाग समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.